उशाला फटकून जर हा रामकृष्णारी आज आम्ही मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये कालपासून आंबड ते वडीगोद्री ते गेवराई आणि गेवराई ते पाडशिंगे, आता पाडशिंगे ते उद्या नामलगाव, नामलगावपासून पुन्हा बीड असा आम्ही पायी प्रवास करत आहोत। आदरणीय या पालखी सोहळ्याचे प्रमुख गुरुवर्य रवींद्र महाराज हरणे यांच्या माध्यमातून परममित्र मुक्ताई सेवक आमचे विशाल महाराज खोले यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून कृष्णाजी महाराज भोरकडे आणि मी स्वतः आम्ही या दिंडीमध्ये परवाच्या दिवसापासून चालत आहोत आणि मुक्ताबाईंच्या या सोहळ्यामध्ये अलौकिक असा हा सोहळा या ठिकाणी मराठवाड्यातून जातो। आपलं भाग्य आहे की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज जसं पश्चिम महाराष्ट्रातून जातात तसं मराठवाड्यातून मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा जात असतो। तापी तीर ते भीमा तीर म्हणजे तापी तीरावरती कडाडली वीज, जेव्हा वीज कडाडली त्यामध्ये मुक्ताबाई लुप्त झाल्या आणि त्या मुक्ताबाईंच्या समाधीस्थळापासून सगळ्यात लांबून येणारा हा खरं तर पालखी सोहळा आहे की ज्या दृष्टीनं पाहायला गेलं तर आज 16वा मुक्काम त्यांचा आपल्या गेवराईला येतो। 15-16 मुक्काम आपण करत तसं पंढरीला जातो आपल्या मराठवाड्यातून, पण यांना 30-40 मुक्कामं घेत एवढा दूरचा प्रवास करत 65 वर्षाची 80 वर्षाची वयोवृद्ध माणसं, तुका म्हणे वृद्ध होती तरणेरे, 65 वर्षाचे आजोबा आहेत जे झेंडा घेऊन आमचे सगळे झेंडेकरी असा पालखी सोहळा मुक्ताबाईंचा रथ आणि लाखोचा समाज, हजाराचा समाज या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये चालत असतो। आम्ही 2-4 वर्षापासून विशाल बाबांच्या आणि रवींद्र बाबांच्या मार्गदर्शनातून मी स्वतः अक्रूर महाराज साखरे सर्व आमची गुणीजन मंडळी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतो। काल आपण गेवराई शहरामध्ये मुक्ताबाईंच्या पालखींचं भव्य स्वागतही केलं। जागोजागी मुक्ताबाईंचं स्वागत करत करत मुक्ताबाई आता पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत। आम्ही सुद्धा त्या पालखी सोहळ्यामध्ये भजन करत चालत आहोत। आज योगायोगानं ही सगळी लाईव्ह करणारी मंडळी, शूटिंग करणारी मंडळी, आमचं मराठी हॉटस्पॉट, गजर कीर्तनाचा जिव्हाळा अमोल असेल ही सगळी मंडळी आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं मुक्ताबाईंचा प्रचार प्रसार करत आहेत। त्या दृष्टीनं ही मंडळी आली। आज मुक्ताबाईंचं गोल रिंगण गडीला आमच्या गडीच्या तुळजाभवानी मंदिरावरती झालेलं आहे। पहिलं रिंगण जालना शहरामध्ये खूप मोठ्या भव्य प्रमाणामध्ये झालेलं आहे। असं ज्ञानोबारांच्या पाठीमागे आता सोहळा गाजत गाजत अगदी महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पटलावरती या सोहळ्याचं नाव होत आहे। त्या सोहळ्यामध्ये चालण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय। आमच्या सोनाली दिदी करपे असतील, आज त्यांच्या सगळ्या संस्थेला घेऊन त्या या ठिकाणी उपस्थित झाल्यात। अशी सगळी मराठवाड्यातली जी भजनी मंडळी, गायक, वादक या भागातून येत आहेत आणि उत्कृष्ट आपण ज्याला आपण म्हणतो ना उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या या पालखी सोहळ्याला या ठिकाणी मिळत आहे। मुक्ताबाई सर्वांना सद्बुद्धी देवो। शेतकऱ्यांसाठी पावसाची गरज आहे। सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भरपूर पाऊस पडावा। आदिशक्ती मुक्ताबाईनं ठरवलं तर एका दिवसात सगळी रानं भिजतील अशी प्रार्थना मुक्ताबाईंच्या चरणी आम्ही करतो आणि पंढरपूरकडे वाटचाल करत असणाऱ्या सर्व भाविकांना गेवराई तालुक्याच्या मार्फत, मराठवाड्याच्या मार्फत शुभेच्छा। आणि मुक्ताबाई आज आमच्या मराठवाड्यातून जाते, मराठवाड्याचं भाग्य आहे। पुन्हा आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी साष्टांग प्रणिपात। आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय।